कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। देवाची प्रतिभामय मूर्ती असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा। आज कथेचा हा 6वा दिवस, द्वितीय सत्रामध्ये आपण ही कथा श्रवण करत आहोत। या कथेमध्ये सुंदर अशी पुढे कथा येते। भगवंतानं विश्वकर्म्याच्या द्वारे द्वारकापुरीची निर्मिती केली। बोला राधे 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 राधे। द्वारका कुठं आहे पंडितजी? गुजरात मध्ये। द्वारका जी आपण जे पाहतो ना आता, ती वास्तविक द्वारका नाही। समुद्रामध्ये द्वारका आहे बघा, श्रीकृष्णाची द्वारका। भगवंतानं अशी ही अद्भुत अशी एक शहर, एक नगरी तयार केली आणि परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करतो। यानं काय केलं, उग्रसेन आदी जे यादव आहेत यांना एका क्षणामध्ये अशा प्रकारे यानं तिथं पौसिती केलं। प्रातःकाळ झाला आणि ती यादव उठले, पाहतायत तर काय, सर्व नवीनच नगर, सर्व नवीन नवीन। त्यांना त्याचं द्वार सापडत नव्हतं। वृंदावनला आम्ही ज्यांच्याकडे ही भागवत कथा शिकलो असे आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री डॉक्टर शिवतरण पांडेजी सांगायचे, द्वारकेचं नाव द्वारका का पडलंय ऐका। यदुवंशी लोक बाहेर निघाले, पाहतायत तर त्याला द्वारच नाही। खूप मोठं असं ते नगर, द्वार कहा है असं ते एकमेकाला म्हणू लागलं। द्वार कहाँ है, द्वार कहाँ है, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ। त्याचं नावच शेवटी पडलं द्वारका। बोला राधे 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 राधे। अशी ती देवाची द्वारकापुरी। ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी। द्वारकेचा तो देव त्या ठिकाणी आता आमचे कृष्णजी वास्तव्य करू लागले। आणि इथे एक सुंदर असा प्रश्न विचारला राजा परीक्षितीने शुकदेवांना। भगवान भीष्मक सुता रुक्मिणी राक्षसेन विधानेन उपयेम इति श्रुतम्। शुकदेवजी महाराज, मी असं ऐकलंय की देवानं राक्षस मुलीनं लग्न केलं म्हणे रुक्मिणी सोबत। का बरं असं? शास्त्रामध्ये लग्नाचे काही प्रकार सांगितले। आपल्या या ठिकाणी पंडितजी तुम्हाला ते सांगतील बघा, किती प्रकारचे लग्न असतात। गोपाल कृष्ण भगवान की जय। लग्नाचे काही प्रकार पाडले शास्त्रात। ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीनं जे लग्न संपन्न होतंय त्याला ब्राह्म विवाह असं म्हणतात। त्या लग्नामध्ये वधू पक्षांची संमती असते, वर पक्षांची पण दोघांची संमती असते। दोन्हीकडचे आई बाप, नातेवाईक सर्वांची संमती असं जे लग्न संपन्न होतंय ना त्याला म्हणतात ब्राह्मविवाह। एक असलं बघा
गांधर्व विवाह ते कसं असतं, मुलगी आहे आपली शिकायला पुण्याला किंवा आपला मुलगा आहे शिकायला पुण्याला आणि तिकडंच त्यानं आटोपलं, बोला राधे राधे, राधे राधे. आणि त्यांच्या दोघांच्या संमतीनं जे लग्न होतंय त्याला शब्द आहे गांधर्व विवाह. अनिल भाऊ दोन बरे होते हा. आता याच्या पुढचं हे जरा थोडं खतरनाकच आहे बरं. त्याचं नाव म्हणजे काय, राक्षसेन विधानेन. ऐका, देवानं हे जे लग्न केलं ना ह्यात काय आहे महाराज, मारामारी, एकमेकाला मारणे, एकमेकांसोबत युद्ध करणे, असं हे जे लग्न आहे याचं नाव आहे राक्षसेन विधान. अहो तो जगाचा मालक आहे ना, ज्याच्या सत्तेनं हे जग चालतंय, ज्याच्या सत्तेनं मेघ वर्षा करतो, ज्याच्या सत्तेनं वारा वाहतो, भ्रुकुटी विलास सृष्टीलय होई, ज्याची एवढी सत्ता आहे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. जो असा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याच्यावरती ही नेमकी अशी वेळ का आली महाराज. राक्षस विधीनं त्याला लग्न करावं लागलं. आणि जेव्हा असा प्रश्न केला मग तेव्हा आमचे शुकदेवजी महाराज पवित्र अशी ती कथा सांगतात राजा परीक्षितीला. शुकदेवजी म्हणतात, राजा आई, राजा सिद्ध भीष्मको नाम विदर्भाधिपती महान, तस्य पंचाभवन पुत्रः कन्यकाच वरानना. विदर्भ देशाचा एक राजा होता ज्याचं नाव होतं भीष्मक राजा. या भीष्मकाला 5 मुलं आहेत. रुक्म्यग्रजो रुक्मरथो मोठा मुलगा आहे रुक्मग्रज. अग्रज म्हणजे मोठा आणि अनुज म्हणजे छोटा. मोठ्याचं नाव आहे रुक्मी, 2 नंबरचा आहे रुक्मरथ, 3 नंबरचा आहे रुक्मबाहू, 4था आहे रुक्मकेशी आणि 5वा रुक्ममाली. आणि याला एक कन्या आहे रुक्मिणी रुचिरान. रुचिर म्हणजे सुंदर, तिचं मुख होतं जे दिसायला अत्यंत सुंदर अशी होती, अशी रुक्मिणी. त्याला एकच कन्या होती. आपण ते ऐकतो ना गीतामध्ये, राजा भीमकाच्या होत्या नवसनी कन्या, ते कोणीतरी जोडलेलं आहे. पण इथं भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये 52वा अध्याय आणि त्याचा 22वा श्लोक आहे बघा. भागवतामध्ये जे लिहिलं ते तस्मात् शास्त्रम प्रमाणंते, हे प्रमाण आहे आपल्याकरता आणि हेच आपल्याकरता वास्तविक आहे. 5 मुलं आणि 1 कन्या होती. कन्येचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी म्हणजे हे एक लक्ष्मी आहे. आणि काय झालं महाराज, रुक्मीचा एक मित्र होता बघा, त्याचं नाव होतं शिशुपाल. रुक्मिणीने आपल्या बहिणीचा विवाह शिशुपाला सोबत निश्चित केला होता. परंतु रुक्मिणी कोणाची आहे, नारायणाची. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि या ठिकाणी अशा प्रकारे रुक्मिणीला भगवंताच्या प्रति प्रेम आहे तिच्या अंतःकरणामध्ये. पण भाऊ काही ऐकत नाही. यानं आपली बहीण दिली महाराजा शिशुपालाला. एक सुंदर असं नाही का ते मुहूर्त तिथी काढली आणि त्या ठिकाणी इकडं शिशुपाल जो आहे आता लक्ष्मीपती बनाय निघाला बरं का.
त्या कौंडिन्यपुराकडं यानं आपलं सर्व सैन्य घेतलं, सर्व ते वराडी मंडळी घेतली. रुक्मिणीनं भगवंताला असं एक पत्र पाठवलं ठिकाणी एका ब्राह्मणाच्या हातानं. रुक्मिणी त्यात काय म्हणते ऐका. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर श्रीनवतांते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थलाभम वयच्युता विशद चित्तम पत्रपम. मी तुमच्या गुणाचं श्रवण केलं. श्रुत्वा गुणान, गुणान हे बहुवचन आहे. तुमचं एक गुण नाही, तुमचे असे अनेक गुण देव ऐकले. ऐका यशस्वी अवधान्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवन तू. आणि ते ब्राह्मण देवतेकडे असं ते पत्र दिलं त्या रुक्मिणीनं. आणि ते ब्राह्मण देवता त्या ठिकाणी ते पत्र घेऊन आले महाराज भगवंताकडं द्वारकेमध्ये. देवाला ते पत्र दिलं आणि परमात्मा निघाला महाराज त्या कौंडिन्यपुराकडं. ऐका इकडं या ठिकाणी जय्यत अशी तयारी केलेली आहे. इकडं सर्व वराडी अशा प्रकारे सजून धजून नटून थटून आलेला आहे. जसं तुम्ही आला मंगलमय असे वाद्य वाजू लागले महाराज. टाळी टाळी एक टाळी. अनेक देशांचे राजा महाराजा या ठिकाणी काय लग्न करण्यात आलेले आहेत पहा. जरासंध, शिशुपाल, दंतवक्र, काशी नरेश असे अनेक राजा इथं आलेले महाराज. त्या कौंडिन्यपुरामध्ये विदर्भ देशामध्ये शिशुपालाला अत्यंत आनंद आहे की आता मी रुक्मिणीचा पती बनणार आहे. आणि मग त्या ठिकाणी सर्व अशी जय्यत तयारी आहे. भीष्मकाने स्वागत केलं सर्वांचं. सर्वत्र आनंद आनंद आहे. लग्नाची ती जवळ येत आहे आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मात्र हिच्या मनामध्ये नाही ते लग्न. कारण ती लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? नारायणाची पत्नी आहे. आपण कधीही आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीपती बनायचा कधी प्रयत्न केला नाही पाहिजे बघा. नाहीतर मग आपलं तोंड पण काळ होतंय काळ. जसं याचं झालं शिशुपाळाचं आहे का. आणि त्या ठिकाणी नवरीची मात्र अजिबात इच्छा नाही. हे तिच्या इच्छेच्या विरुद्ध असं लग्न होत आहे. विवाह जवळ येत आहे आणि त्याच्या अगोदर त्या ठिकाणी देवीची पूजा करावी. त्या भागातली अशी प्रथा होती पहा. आणि त्या देवीच्या पूजा करता रुक्मिणी जी आहे एका रथामध्ये बसून त्या ठिकाणी आता निघणार आहे. रुक्मिणी आदेश दिला आपल्या सैनिकांना माझी बहिणीला तुम्ही सुखरूप न्यायचं आहे आणि सुखरूप आणायचं आहे. त्या ठिकाणी एक देवीचं सुंदर मंदिर होतं. आपण हे दृश्य पाहत आहात. ही त्या ठिकाणची ही अंबिका देवी आहे पहा. कौंडिन्यपुरामध्ये सुंदर असं ते अंबिका देवीचं असं मंदिर होतं. आणि रीतिरिवाजाप्रमाणे या देवीच्या दर्शनाकरता ती रुक्मिणी रथामध्ये बसून आता येत आहे. आपण सर्वजण रुक्मिणी मातेचं दर्शन करत आहोत.
देवीची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते बोल अंबिका माता की जय. त्या ठिकाणी अशा प्रकारे पूजन केलं महाराज रुक्मिणीनं. सैनिक मात्र सज्ज आहेत पहा. त्यांना रुक्मिणीचा असा आदेश आहे की माझी बहीण सही सलामत घेऊन जा आणि सही सलामत घेऊन यायचं आहे. आणि तिथंच आमचे कृष्णजी आलेले आहेत पहा. रुक्मिणी माता देवीला विनंती करते, देवी कात्यायनी महामाई, हे देवी मला हाच पती मिळावा, माझा पती कृष्णच असावा. आणि त्या ठिकाणी सर्व सैन्य देवाला असं पाहत राहिलं. एका क्षणामध्ये अशा प्रकारे देवानं त्या रुक्मिणीला उचललं आणि परमात्मा तिला घेऊन गेला. सर्व सैनिक देवाला अशाच प्रकारे पाहत बसले जसं आता देवाला तुम्ही सर्वजण पाहत होता. त्याचं ते सुंदर असं गोंडस असं रूप. उभे पंढरीचे विटे बने सावळे रूपडे चोरटे सीताचे सावळे रूपडे चोरटे सीताचे सावळे रूपडे चोरटे पाहतच राहिले. त्याचं ते सुंदर असं रूप. रुक्मिणीतून पसार झाली देवासोबत. आणि मग तेव्हा सर्वजण एकमेकाला म्हणतायत, अरे कुठे रुक्मिणी. आणि मग ती गोष्ट कळाली त्या रुक्मिणीला. रुक्मिणीनं असा रथ सज्ज केला. रुक्मिणी निघाला. वडील म्हणतात, विष्णूजी म्हणतात, अरे रुक्मिणी नको हत्या करू, ती त्याची पत्नी होती. लक्ष्मी ही नारायणाची पत्नी आहे. जाऊ दे, त्याची होती त्यानं नेली. रुक्मी काही ऐकत नाही. तो आपल्या वडिलांना म्हणला, पिताजी मी जर माझ्या बहिणीला वापस घेऊन येऊ शकलो तरच मी ह्या राज्यामध्ये पाय ठेवीन, अन्यथा येणार सुद्धा नाही. निघाला महाराज. आणि पुढं त्याचा आणि देवाचा असं भयंकर पुढे युद्ध झालं. आणि त्यामध्ये रुक्मिणीचा पराजय झाला. आणि मग या ठिकाणी भगवंताला रुक्मिणीने आग्रह केला. आणि त्यांचे भाऊ बलरामजी म्हणतात, मेवण्याला मारू नाही, मेवण्याला मारणं हे म्हणजे गुन्हा आहे, पाप आहे. अरे कृष्णा तुला एवढंही कळत नाही का रे. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या मोठ्या भावाचा आदर ठेवला देवानं आणि त्याला सोडून दिलं. आणि भगवंतांनी पुढं द्वारकेत येऊन कशा प्रकारे सानंद अशा प्रकारे ब्राह्मणाच्या, अग्नीच्या, देवांच्या सर्वांच्या साक्षीनं जो विवाह संपन्न केला, या ठिकाणी आपण तो आनंद सर्वजण घ्यायचा आहे. बोला राधे 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 राधे. सुखाने नारायणा तुमरी जा
जा सुखाने नांदायला आसवर होती तू आमुच्या घरची आसच झाली तू परक्या घरची जा सुखाने नांदायला तोमी नवमासचा कष्ट दिले दुःख झाले त्या मातेला केव्हा भेटलेसी आई आई ग जा सुखाने नांदायला शुभमंगल सर्वांनी हात वरती घातला हे बघा देवाचं लग्न आहे बघा सर्वांनी नाचायचं आहे बघा या गावात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं सोन्याचं सोन्याचं